महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर सध्या एकच धावपळ आणि तारंबळ चालू आहे, ते म्हणजे माझी लाडकी बहीण. लाडकी बहिणीचे बघा 3,000 रुपये सर्वांच्या अकाउंटला आले, काहीच्या अकाउंटला आले नाही, त्यांचे पण येऊन जातील. आता बघा, ह्याच लाडकी बहीण योजने ही खूप टीकेची झाली आणि चांगलीही झाली. आता ह्या योजनेवरती विरोधकांनी टीका केली, आक्षेप घेतले आणि हे फक्त स्टंट आहे, आज ती योजना बंद पाडायची तयारी सुद्धा केली होती. पण एकूणच ह्या योजनेवरती सत्ताधारी आणि विरोधक हे कसे आपल्या पोळ्या भाजतायत हे आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. मित्रांनो बघा, ज्या वेळेस अजितदादांनी ही योजना घोषित केली, त्यांनी तरतूद केली अर्थसंकल्पामध्ये आणि ही योजना त्यांनी इस्टॅब्लिश केली, त्यानंतर विरोधक बोलायचे की ही योजना म्हणजे एक लाच आहे महाराष्ट्रातील महिलेला आणि हे विधानसभेच्या अगोदरच हे द्यायचं कारण म्हणजे काय, हे डायरेक्टली लोकांना पैसे न वाटता हे लोकांच्या अकाउंटवर पैसे वाटत आहेत. हे पण आरोप विरोधकांनी केला. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की नेमके ह्या योजनेवरती आरोप काय झाले. आणि त्यानंतर बघा, ही जी योजना आहे ही महाराष्ट्रामध्ये नाही, यापूर्वी विधानसभेच्या पूर्वी शिवराज सिंग चौहान यांनी MP मध्ये ही योजना त्यांनी लागू केली होती, चालू केली होती. सेम हीच योजना आहे. मेरी लाडली बहीण तिकडे नाव ते होतं, इकडे नाव आहे माझी लाडकी बहीण. आता महाराष्ट्रामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्या सरकारने ही योजना आणली आणि ही योजना ही आणल्याच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली. आणि त्यात बघा, काही 4 ते 5 मुद्दे असे मांडले होते. ते मुद्दे म्हणजे करातून आम्ही पैसे भरतो, तुम्ही याचा चुकीचा वापर करत आहेत, महिलांना आळशी करू नका, महिलांना भीक देऊ नका, सरकार आपल्या फायद्यासाठी ह्या योजना आणत आहे आणि निवडणुकीपूर्वी ही महिलांना किंवा लोकांना दिलेली इनडायरेक्टली लाचच आहे, अशा प्रकारची परखड अशी त्यांनी घोषणा केल्या किंवा त्यांनी टीका केल्या. आणि त्यात अजून गोष्ट म्हणायची की हे योजना हे फक्त इलेक्शन पुरत्या आहेत, ज्यावेळी इलेक्शन पूर्ण होऊन जाईल ह्या योजना बंद होतील. हे एवढे आरोप झाले या योजनेवरती. मग ह्या योजनाचा बघा, एक तरी नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की ह्या योजना शासन बंद करणार आहे ते इलेक्शन झाल्यानंतर. इथपर्यंत सर्वांना पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावरती तुम्ही कमेंट्स वाचत चला, त्यावरती कमेंट्स लोकांनी काय केल्या होत्या. आणि फक्त एकच प्रश्न असा पडतो, हा कराचा पैसा आहे, ठीक आहे, मान्य आहे, हा शासनाचा पैसा नाही, हा लोकांचाच पैसा आहे, हा लोकांसाठी पैसा उपयोग व्हायला पाहिजे. पण आतापर्यंत काँग्रेस सरकारनं अशा कुठल्या योजना आणल्या होत्या का, हा पर्याय पहिला. आणि ही बेरोजगारी असेल किंवा महागाई असेल, ह्या सर्वांना रिस्पॉन्सिबल हे सरकार नाही. तुम्हाला मी पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवू शकतो. बघा, कारण जे पूर्वी घाण करून ठेवलं होतं ते निस्तरायलाच 10 वर्ष लागले. ज्या गोष्टी असतील अर्थव्यवस्थेमधील, कशा प्रकारे भारताला भिकेला लावलं होतं अगोदर. आता यामध्येच काही लोकांचं म्हणणं असं असेल की हे प्रायव्हेटीकरण हे करत आहेत. हा खूप मोठा मुद्दा आहे, आपण यावर कितीतरी चर्चा करूया. आता ही लाडकी बहीण जी योजना आहे, ही लाडकी बहीण योजना गरिबांच्या घरामध्ये 1500 रुपये येतील, याचं विरोधकांना देणं घेणं काहीच नाही. फक्त यांना देणं घेणं असं आहे, ही योजना त्यांनी आणलेली आहे म्हणजे याचं श्रेय ते घेतीलच आणि त्यांना फायदा हा विधानसभेला होईल. हे फक्त त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता ही योजना बदनाम करायचा. आणि ही योजना बदनाम झाली नाही, कारण समाजामध्ये जे गरीब घटक जो आहे, गरीब लोक जे आहेत, त्या लोकांना ही योजना थोडीशी हायशी वाटायला लागली. आणि या ठिकाणी ज्यांनी विरोध केला ते लोक सुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरू लागले आणि त्यांना सुद्धा हे पैसे आले. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त भाजपवाल्याला, सेनेवाल्याला आले का? नाही, तर या योजनेचे पैसे हे सर्वांना आले. गरिबांना, मुस्लिमांना, हिंदूंना, दलितांना सर्वांना पैसा आला. म्हणजे यामध्ये कुठं भेदभाव झाला नाही. ही योजना सर्वांसाठी होती आणि चांगली होती आणि ही योजना कायमची असावीही. मी असं काय म्हणतोय, कारण मी खेड्यातला माणूस आहे, खेड्यात राहतो, खेड्यामध्ये नेमकी अवस्था पाहतो, अवस्था काय आहे. आणि यामुळे शहरामध्ये बसून कुणी ज्ञान पाजळायचा प्रयत्न करू नका.
खेड्यामध्ये गरिबांची अवस्था कशी असते, त्यांच्या पोटाला अन्न मिळण्यासाठी काय काय त्याला करावं लागतं हे तुमच्याहून जास्त आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही खेड्यातील ग्राउंड पातळीवरचे लोक आहोत. मग आता एवढी योजना चुकीची आहे, ठीक आहे, तुमच्या मनानुसार ही योजना चुकीची आहे, बरोबर नाही, हे पूर्ण इलेक्शनचा स्टंट आहे आणि तुम्ही याविषयी कोर्टामध्ये केस पण टाकली, पण तुम्हाला कोर्टानं फटकारलं पूर्णपणे, कारण ही योजना लोकांसाठी योजना काढलेली आहे आणि ह्या योजनेकरता एक अलग असा अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही आमच्याकडे यांच्याकडे गेलं नाही, शासन तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. मग एवढं होऊन सुद्धा ही याचिका फेटाळली गेली आणि त्यानंतर हे सगळं झालं. 15 ऑगस्टला पहिला हप्ता महिलांच्या अकाउंटला आला, आता पण येत आहे आणि ते येणार पण आहे, कारण 1 वर्ष तरी ही योजना कोणी बंद करू शकणार नाही, कारण अर्थसंकल्पामध्ये यांची तरतूद केलेली आहे. आता जो पुढला विषय बघा, हे सगळं आहे, योजना खराब आहे, सगळं 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 यातून जो कर भरतो तो पैसा चाललाय. पण असं असताना आता सध्या महाविकास आघाडी एक मुद्दा मांडते की तुम्हाला युतीनं एवढे पैसे दिले 1500 रुपये, ज्यावेळेस आम्ही येऊ तुम्हाला 3-3 हजार रुपये देऊ. बघा, मग ज्यावेळेस तुम्ही 300-3 तुम्ही हजार आहात, जेव्हा आमची महाविकास आघाडी निवडून येईल त्यावेळेस आम्ही ही योजना बंद न करता तुम्हाला 3-3 हजार रुपये प्रत्येकी महिन्याला देऊ वाढवून. हे वक्तव्य आहे पटोले यांचं आणि राऊतांचं. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कळेल एक वेळेस. त्यांनी राज्यातल्या बहिणींना दिला 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे. लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी. आमचं सरकार आहे तेव्हा 1500चे आम्ही 3000 करू, आमचा शब्द आहे. स्वार्थासाठी आणि खुर्ची लाडकी ही योजना ते राबवत आहेत. या लाडकी बहिणीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना, या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाय बघा, हे असं दुबळं विरोधक आहेत. विरोधक असा ठाम आणि असा संयमी निश्चयपूर्वक वक्तव्य मांडणारा असावा आणि आपल्या वक्तव्यावर तो ठाम असावा. मग तुमची एवढी यांना विरोध होता ह्या योजनेला, तर मग तुम्ही हे घोषणा काय केली 3,000 आम्ही वाटू, आम्ही देऊ, वाढवून देऊ. मग त्यावेळेस पैसा तुम्ही देणार कुठला, घरातला की तुमचा स्वतःचा, बरोबर आहे. मग म्हणजे कुठल्याही योजनेला, कुठल्याही एखाद्या धोरणाला उगं करायचा म्हणून विरोध करू नका. पहिली योजना कोणती आहे, योजना कोणासाठी आहे हे बघून तुम्ही विरोध करा. मुंबई मधला व्यवसाय बाहेर जात आहे, महाराष्ट्रामध्ये उद्योग जात आहेत, तुम्ही याविषयी काय जास्त बोलत नाही. महाराष्ट्रामधील तरुणाला कशा प्रकारे जास्त रोजगार देता येईल, कशा प्रकारे ही बेकारी हटवता येईल, अजून कुठले उद्योग महाराष्ट्रामध्ये आणता येतील का, तुम्ही याविषयी आग्रह का धरत नाही. की फक्त इलेक्शन पुरतं स्टंट मारायचे, उड्या मारायच्या, फक्त एवढेच कामं का करतात. का तुम्हाला कोणाची सुपारी भेटलेली आहे, तुम्ही हे म्हणतात त्यांना सुपारी घेतले, त्यांना सुपारी घेतले, आता तुम्हाला सुपारी कोणाची भेटलेली, तुम्ही ह्या गोष्टी करत आहात. हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो या ठिकाणी. म्हणजे गरिबांच्या घशातील काढायचं काम तुम्ही करत आहात का, ह्या सुद्धा महिला भगिनी विचारतात. ही गंभीर गोष्ट आहे, कारण एखादी गोष्ट चुकीची असेल तर तीच गोष्ट तुम्ही दुपटीने कराल, त्यावेळेस ती गोष्ट बरोबर कशी असू शकते, हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न पडतोय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच खाली कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र नक्कीच करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.